आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन लिओनेल मेसी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉन्चिंग। भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, सचिन तेंडुलकर, अजय देवगणही सोहळ्याला उपस्थित। राज्यातील 60 खेळाडूंची प्रोजेक्ट महादेवसाठी निवड। खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिलं जाणार। राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ देण्याचं या मोहिमेचं उद्दिष्ट। क्रिकेटच्या पंढरीत सचिन तेंडुलकर आणि गॉड ऑफ फुटबॉल लिओनेल मेसीची भेट। मेसीकडून सचिनला फुटबॉल भेट तर सचिन तेंडुलकरकडून मेसीला 10 नंबरची टीम इंडियाची जर्सी भेट। सचिनचा उपस्थितांसोबत मराठीत संवाद। फरार आरोपी कृष्णा आंधळेला शोधणं खूप सोपं आहे। कृष्णा आंधळेचा चुलत भाऊ PSI आहे, त्याच्याकडे खूप माहिती। धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। आंधळेला फरार करणाऱ्यांचे तपास यंत्रणांकडे पुरावे। आरोपीचं समर्थन करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, देशमुखांची मागणी। रोहित पवारांविरोधातील अवमान प्रकरणी अहवाल सादर करण्यास मुदतवाढ। रोहित पवारांनी मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याचा आरोप करत अवमान आणि हक्कभंग दाखल। पुढील अधिवेशनापर्यंत हक्कभंग समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ। मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन। कृषी साहित्य शिक्षण फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रमासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती। बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती। परदेश दौऱ्यावर सदस्यांनी कसं वागावं यासाठी समिती स्थापन। चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची सभेत माहिती। सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, अमीन पटेल, सुनील प्रभू यांचा समितीत समावेश। पुण्याच्या मावळमध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून निर्घृण हत्या। आरोपी समीर कुमार मंडळ पोलिसांच्या ताब्यात। घटनेनंतर मावळ परिसरातून तीव्र संताप व्यक्त। आता पाहणार आहोत मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महापालिकेतर्फे 426 घरांची संगणकीय सोडत संपन्न। 373 अर्जदारांचं घरांचं स्वप्न पूर्ण। लवकरच 296 घरांसाठी सोडत प्रक्रिया राबवली जाणार। मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोन आणि संरक्षण विभागाच्या आस्थापनांमुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार। प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रोत्साहनपर FSI आणि TDR देण्याची सरकारची घोषणा। पुणे महापालिका खडकवासला ते हडपसर मेट्रोसाठी 66 ठिकाणी उड्डाण पूल फोडणार। पालिकेच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी, मात्र महापालिकेच्या नियोजनावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह। उत्तर मुंबईतील आतापर्यंत 330 रस्त्यांची कामं पूर्ण। उर्वरित रस्त्यांची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता। मालाड, बोरिवली, कांदिवली, दहिसर या भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू। प्रवेश प्रक्रियेसाठी देशभरात 4000 नव्या जागांना मान्यता। प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत जागांचा समावेश होण्याची शक्यता। पुण्यात थंडीचा जोर वाढला। पुण्यात तापमानाचा पारा 8.8 अंशांवर। आठवडाभर पुणेकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार। वर्सोवा भाईंदर सेतू रस्त्याचा मार्ग मोकळा। 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास परवानगी। नुकसान भरपाई म्हणून लावण्यात येणाऱ्या झाडांच्या लागवडीबाबत दरवर्षी अहवाल सादर करण्याची न्यायालयाची अट। मुलुंड पक्षी उद्यानाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन। मुलुंड पश्चिमेला नाहूरगाव परिसरात मुंबई पालिकेकडून पक्षी उद्यान उभारलं जाणार। पालिकेकडून 190 कोटीचा निधी मंजूर।